चिकन बार्बेक्यू मसाला, कांदे घ्यायचे, 4 कांदे घेतले, ते भाजले व्यवस्थित, छान व्यवस्थित भाजून घ्यायचे. आणि नंतर लवंग घेतली 2-3 आणि मोठी वेलची घेतली 2 आणि 1 चम्मच जिरं घेतलं, 2 चम्मच धणे घेतले आणि 3 चम्मच अजून 1 चम्मच टाकला धणे आणि 6 जिरं घेतलं 1 चम्मच आणि ते छान भाजून घ्यायचं व्यवस्थित. असं छान भाजून घ्यायचं. आता भाजलेलं आहे सगळं. आणि आता तेजपत्ता पण भाजून घ्यायचा. तो कडक होऊन जातो, छान मस्त करकरीत होतो म्हणून भाजायचा आणि स्वाद आणि सुगंधही छान येतो. 2 टमॅटो घेतले, तेही भाजायचे. 4 मिरची, हिरव्या मिरच्या घेतल्या, त्याही थोड्या भाजून घ्यायच्या. असं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. आणि आलं घेतलं, आल्याचा तुकडा घेतला, तोही भाजून घ्यायचा. आणि 4-5 लसणाच्या कळ्या घेतल्या, त्याही भाजायच्या. आता सर्व एकत्र भाजून घ्यायचं. माझ्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. नवीन अशाच रेसिपी मी घेऊन येणार. आता भांड्यामध्ये ते मिक्सीच्या भांड्यामध्ये ते ग्राइंड करायचं. कांदा आधी ग्राइंड करून घ्यायचा आणि मग सगळं मसाला टाकायचं, ते पण एकत्र ग्राइंड करायचं. थोडी कोथिंबीर पण घालायची. हे ग्राइंड केल्यानंतर आता आपण सुका मसाला, जो आपण सुका भाजलेला, तो सुका वेगळा याच्यात ग्राइंड करायचा, म्हणजे तो सुका पावडर तयार होणार. तुम्ही ते वापरू पण शकता. आणि हाही मसाला तयार झालेला आहे. आपण 1 किलो चिकन घेतलं, बोटी चिकन, आणि त्यामध्ये 1 चमचा हळद टाकली, 1 चम्मचवर म्हणजे टीस्पून टाकली हळद. आणि मसाला टाकला 1 चमचा, आलं लसणाची पेस्ट टाकली 1 चमचा आणि मीठ टाकलं. आपल्या भाजीतही मीठ जाणार म्हणून यामध्ये थोडं मीठ घालायचं. आणि आता त्याचं छान कालवून घ्यायचं. ते व्यवस्थित चिकन एकामेकाला पूर्ण लागलं पाहिजे, असं या पद्धतीचं कालवून घ्यायचं. आणि आता हे मॅग्नेट करायला ठेवायचं झाकून 10 मिनिटासाठी. आता टोप घेतला, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकला, 2 चमचे तेल टाकायचं. आधी 1 चमचा टाकला, नंतर 1 चमचा टाकला, असे 2 चमचे तेल टाकायचं. त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकायची आणि आपण बनवलेली ती जी कांद्याची पेस्ट टाकायची आणि गरम मसाला, हळद, लाल तिखट, काळा मसाला, हे सगळे मसाले कोरडे आपण 1-1 चमचा टाकायचं. स्वादानुसार मीठ घालायचं. आणि नंतर हिरवी मिरचीची पेस्ट होती त्याचंही मी घातलेलं आहे. त्याच्याने चव अजून चांगली लागते आणि टेस्टपणा पण येतो आणि थोडं तिखटही बनते, मस्त स्पायसी, छान खायला पाहिजे तसं बनते. आता छान भाजून घ्यायचं याच्यामध्ये तेलामध्ये. आता थोडं पाणी टाकायचं आणि छान चमच्याने असं फिरवायचं. नंतर चिकन घालायचं. चिकनला पण मसाल्यामध्ये चांगलं लावून द्यायचं. चिकन चांगलं खालवर करायचं, मस्त एकत्र असं मसाला छान लावून घ्यायचा. मसाला लावल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पाणी घालून तेही व्यवस्थित शिजू द्यायचं.
थोडंसं घालायचं फक्त आपल्याला ते शिजेपर्यंत. नंतर मग परत घालूया. तोपर्यंत ते मसाल्याला लागलं पाहिजे चिकन, म्हणून असं ढवळून आता थोडंसं शिजू द्यायचं व्यवस्थित. असं टेस्टी मस्त असं चिकन लागतंय. तुम्ही घरी करून बघा. माझी चॅनलला सुलू रसोईला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि मी अशाच नॉनव्हेज व्हेजच्या रेसिपी घेऊन येणार, तर तुम्ही बघा. आता आपलं चिकन बघा, त्या थोड्या पाण्यामध्येच व्यवस्थित होऊ द्यायचं. वर तेल येतं, असं वर तेल पण सुटून जाईल. आता थोड्या वेळाने आपण झाकण लावू. ते 10 मिनटं आता शिजू द्यायचं. 10 मिनटं व्यवस्थित शिजू दिल्यानंतर मग झाकण उघडायचं. बघा किती मस्त शिजलं आहे. आता तेल सगळं वर आलेलं आहे. चिकनला पूर्ण मसाला लागलेला आहे. आपलं चिकन मस्त छान शिजलं आहे. मस्त सुका चिकनसारखं असं शिजलेलं दिसतंय. आता आपण यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि अजून आता 5 मिनटं उकळी येईपर्यंत, 2 उकळ्या आल्या की मग मग बंद करायचं. तर पाणी घालून आता छान मस्त शिजवायचं. आपल्याला रस्सा बनवायचा आहे म्हणून, मसाला रस्सा म्हणून चपाती भातासोबत खायला बरा वाटतो. हां, असं मस्त बघा किती छान आहे. असं बनवायचं. हे झालं. आता थोडंसं शिजू द्यायचं, थोडं झाकण लावून 5 मिनटं उकळी येऊ द्यायची. आणि नंतर मग आपलं चिकन शिजलं. काय मटण म्हणते, चिकन शिजलं. आता लिंबाचं रस टाकायचं चिकनमध्ये मस्त. आणि आता थोडंसं मसाला टाकायचा वरून गरम. बघा मस्त कलर आलेला, मस्त छान सुगंध येतो. आता मस्त कोथिंबीर घालायची वरून आणि मिरची घालायची आणि मस्त आता सर्व करायचं, द्यायचं गरमागरम खायला. झटपट आणि मस्त चिकन असं बनवलेलं आहे. माझ्या रेसिपीला तुम्ही ही रेसिपी सबस्क्राईब करा. बघा किती मस्त कलर आलेला आहे. आता तुम्हाला दाखवते. आता प्लेटमध्ये सर्व करताना पण दाखवते कसं सर्व एक चमच्यानी सर्व करते. त्यामध्ये कलर कसा येतोय बघा, किती मस्त. पाणी सुटलंय तोंडाला. हां, असं छान मस्त चिकन दिसतंय. आणि मस्त चपाती घ्यायचं आणि भात घ्यायचा. भातासोबत रस्सा आणि चपाती सोबत चिकन मस्त खायचं. तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सुलू रसोईला. आता आपला चिकन बार्बिक्यू तयार झालेला आहे. तुम्ही घरी करून बघा. मस्त आणि छान. वरून असा रस्साही टाकायचा. रस्स्याने अजून मजा येते खायला.